जगातला प्रत्येक मनुष्य, मला एक सांगा, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, कोणाला पैसा नकोय, कोणाला कल्याण नकोय? धर्म कोणताही असो, सगळ्याला कल्याण पाहिजे, सगळ्याला आनंद पाहिजेत, सगळ्याला समाधान पाहिजेत. ज्ञानोबा सांगतात विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. या शब्दाचं आपण चिंतन करत आहोत. सूर्य, मतीमध्ये अर्थ प्रकाशित करणं, हा खूप वेगळा विषय आहे. मतीत अर्थ प्रकाशित करणं खूप वेगळा विषय आहे. अर्थ आपल्या बुद्धीमध्ये आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा. अर्थ आपल्या बुद्धीमध्ये आहेत, प्रकाशित नाहीत. दुरिताचं तिमिर, त्याच्यामुळे ते प्रकाशित नाहीत. दुरिताचं तिमिर गेल्यानंतर अर्थ प्रकाशित होतात. खूप किचकट प्रक्रिया आहेत, यौगिक प्रक्रिया आहेत, साधनेतली प्रक्रिया आहेत. एखाद्याला का ज्ञान सुचतं, शब्द आहे का सुचतं ज्ञान, काही उत्तर नाही तुमच्याकडे. तुम्ही जे बोलता त्याच्यापेक्षा दुसरा माणूस भिन्न का बोलतो? मी तर माझ्यापेक्षा एक खूप मोठा विद्वान होता आणि अभ्यास खूप छान होता. माझं भाग्य आहे की खूप चांगले आणि खूप सरळ असे लोकही मी मिळाले आणि जसे पाहिजे तसेही मिळाले. अतिशय सुंदर अभ्यास. मला जर एखाद्या विषयाची गरज पडली आणि मी विचारलं की हा तुकडा मला आठवतोय पण मला श्लोक आठवत नाही, तरी लगेच सांगायचं. त्याचं नावच आम्ही लायब्ररी ठेवलं होतं. काही विचारा, पाठ, इतका बारीक सारीक अभ्यास त्याचा. कीर्तनाला उभं केलं ना, त्याचे दोन्ही गुडघे लटलट करायचे. मेंदू चांगला, पण समाज पाहिला किती भीती अंतकरणात यायची, सगळं विसरून जायचं. आता सगळं शिकलेलं आहे. आम्ही आमच्यासारखी लोक त्याला प्रश्न विचारतात आणि श्लोक वगैरे शोधून देत होतो. असं असताना देखील प्रकाशित होत नाहीत, वाणीतून अर्थ प्रकाशित होत नाही. गोड आहे बरं का. आणि काही काही एकदम मूर्ख आहेत, त्यांना पुस्तकाचा अजिबात ज्ञान नाही. 50 लोक बसले ना, एक शब्द टाकतात, 50 लोक खुश होतात. काय बोलतो, कुठं अभ्यास केलाय त्यांनी, कसं काय मिळालं, काय गोड बोलतात, काय नैसर्गिक आहे. विनोद सुचणं, एखाद्या वाक्याला मोल्ड करणं, शब्द फिरवणं नैसर्गिक नाही आहेत. मोल्डिंग त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाशित झालेली, पूर्वजन्मीचं प्रारब्ध किंबहुना त्याच्या मेंदूमध्ये असं रसायन तयार झालं की त्याला एका मिनिटात उत्तर देता येतं. काही काही लोक प्रसिद्ध झालेत नाही, विनोदी लोक का प्रसिद्ध झालेत? हजर जबाबीत. कसे काय? निसर्गता. ज्ञानोबा म्हणतात निसर्गता नाही, साधनेची जोड आहे त्याला. आपल्या बुद्धीमध्ये अर्थ प्रकाशित होणं ही थोडी किचकट प्रक्रिया आहे. 2 मिनिटं सहन करा. आपला जो मेंदू आहे ना, याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते आपण फक्त 1-2% वापरतो, फार वापरत नाही आपण. 1-2% ज्ञान वापरतो. 98% मेंदू हा झोपलेला आहे, अंधारात आहे. म्हणून एक वेगळ्या भाषेत जर याला सांगायचं ठरलं तर आपल्याला 2 मन असतात. आपण जे सभ्यतेने तयार केलेलं मन आहे हे आपण लोकांबरोबर वापरतो, आणि झोपल्यानंतर जे मन प्रकटित होतं ना ते 80% येते. 20% इकडे धरा आणि 80% अचेतन मन असं म्हणतात. चेतन मन इंग्लिशमध्ये त्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतात. त्याला 80% येते, 80%. आणि जे 20% आहेत ना ते आधुनिकतेनं, सभ्यतेनं शिकवून, पुस्तकातून तो मेंदू तयार झालेला आहे. माझा अजून अर्थ नाही कळाला तुम्हाला. हे जे 20% शिकलेलं मन आहे ना, याला आतलं 80% मन धडका मारत असतं, पण 20% मन त्याला दाबून धरतं. नाही, सभ्यता आहेत. मनात समोरचा एखादा वाईट माणूस आला ना, मनात 2-4 शिव्या देऊन आतलं मन मोकळं होतं. तोंडातून आवाज बाहेर येत नाही. तोंडातून नमस्कार, कधी आले, आम्ही तुमची वाट पाहत होतो, आणि आतलं मन 10-5 शिव्या देऊन का आला, तुझ्यासारखा नालायक माणूस जगात नाही, हे तुम्हाला ऐकू येतं. हे विशेष आहे. हे जे माइंड आहे ना, हे याला द्वंद्व म्हणतात. द्वंद्व.
संतांचं वर्णन करत असताना हे द्वंद्व नाही असं सांगतात. जे हे द्वंद्वाधिक, हे आतलं मन आणि बाहेरचं मन, जागृती वेगळी आणि सुषुप्ती वेगळी. हे दोन काय याचं, आतलं मन बगावत करतच. स्त्री असेल पुरुष असेल कोणी असू द्या, एखादी सुंदर स्त्री आहे, सुंदर पुरुष आहे, धनवान आहेत. आता नुसतं डोट्याच्या गड्डे जर बघितले ना, 10-5 माणसाचे डोळे बघा तुम्ही, त्याचे पैसे नाही त्याला माहिती आहेत, पण एकाच वेळेस नोटा पाहिलेल्या आहेत पहिल्यांदा, असं गांगरतो तो, काय काय पैसा आहेत, असंच होतं. सौंदर्य पाहिलं, हे पाहिलं, पण आतल्या आत दाबण्याची ताकद येते. एखाद्या येड्याला नाही कळत. ग्रामीण भागातले काही माणसं जेव्हा मुंबईला जातात, ते बिल्डिंग कशा पाहायच्यात कळत नाही. ते कधी कधी ते बिल्डिंग पाहतात, पण रोडच्या मध्ये येतात तरी पाहतातच. ते बाकीच्या शहरातले लोक म्हणतात काय किती मोठी बिल्डिंग, त्याच्या दृष्टीने आश्चर्य आहेत, त्याला लपवता येत नाही. तुम्ही ट्रेन झालेले आहात, लपवण्याची ताकद आलेली नाही, कळालं अजून, फक्त लपवण्याची आलेली. दोघांचे मन सारखेच आहेत, आतल्यात वासना तयार आहे, गेलेली नाही ती. हे जे 80% मन आहेत ना, याच्यामध्ये ज्ञान पोचलं पाहिजे, याच्याकरता साधना आहे. बाकी सगळा जो बाहेरचा परमार्थ आहे ना, तो देखावा आहे. हे जे 80% मन आतून बगावत करतं, आतून वासनानंद होतं, कामना होतं, त्या मनाला दुरुस्त करायचंय, तो परमार्थ आहे, ती साधना आहे. आणि ते मन जेव्हा दुरुस्त होतं, तेव्हा आतून म्हणतो आपण ज्ञान, आतून कविता, आतून शब्द येतात. ते दोन मन एक झालं ना, पूर्ण ताकदीनिशी शब्द बाहेर पडतो, तो समाजावर प्रभावित असतो. ही साधना आहे. आणि त्या अंतर्मनामध्ये, अनकॉन्शियसनेस माइंड मध्ये सूर्यप्रकाश, ज्ञानाचा प्रकाश पडतो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहाव. वासना नाहीये तिथं, मतीत अर्थ प्रकाशित झालेले म्हणतात आतून. हे ज्ञानेश्वरी, हे पसायदान आहे. पण स्वधर्म सूर्ये पाहाव, वाईट नाही, स्वधर्म. ज्ञानेश्वरीमध्ये स्वधर्माला इतकी किंमत आहे, इतकी कोणालाच किंमत नाही आहे. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय स्वाभिमानाने स्वधर्माचा उल्लेख करतात. स्वधर्म म्हणजे ज्याच्या वाट्याला जे कर्म आले ते कर्म इमानदारीनं करणं, याला स्वधर्म म्हणतात. तुम्ही अध्यापक आहात, तुम्हाला जर 4 तास शिकवायला दिलेले आहेत, तर 4 तास इमानदारीनं शिकवणं हा तुमचा स्वधर्म आहे. माझा शब्द आहे का, स्वधर्म शब्दाचा अर्थ. शेतकरी आहेत, शेतात दगड नाही दिसला पाहिजे, तो शेतकरी नाही. आता मी याच्यापेक्षा जास्त बोलत नाही तुम्हाला, तो स्वधर्म आहे. ती जमीन त्याला पोचते, जमीन पोचते म्हणून जमिनीत कचरा ठेवायला नाही पाहिजे, तण ठेवायला नाही पाहिजेत, दगड नसायला पाहिजेत. याच्याकरता मेहनत करावी लागते, तो स्वधर्म आहे. विद्यार्थी आहात, कॉलेजमध्ये जात आहात, अभ्यास करणं हा त्यांचा स्वधर्म आहे. प्रत्येक आमचे गुरुजींचा इतिहास आहे. काशी विद्यापीठामध्ये जा, न्यायशास्त्रासारखा कठीण अभ्यास आणि आचार्याची शेवटची परीक्षा. आमच्या गुरुजीने काशी विद्यापीठामध्ये, स्वामीजीने श्लोकातून उत्तर दिलेत. प्रश्नपत्रिका होती, कोणतेही 5 सोडवा. प्रश्न 10 होते आणि काय सांगितले, कोणतेही 5 सोडवा. स्वामीजी दिलं, कोणतेही 5 तपासा, याला स्वामीजी म्हणतात. श्लोकातून लिहिलं, श्लोकातून. आता श्लोकातून उत्तर लिहिल्यामुळं त्यांच्या गुरुजीकडे तो पेपर गेला, स्वामीजींना शिकवण्याकडे. त्यांनी सांगितलं, अरे मी तपासायला होतो म्हणून 5 झालास, कारण की काय लिहिलंय हे मला कळतंय, श्लोक मला कळतात. नवीन तपासणारा असतात त्याला काहीच कळलं नसतं. याला अभ्यास म्हणतात, ब्रह्मचार्याचं कर्तव्य आहे ते, विद्यार्थ्याचं कर्तव्य, याला स्वधर्म म्हणतात. आणि ज्ञानोबांनी सांगितलं, स्वधर्म करता करता कितीही कष्ट हो, काही पडो, स्वधर्म सोडता कामा नये. म्हणून काही लोकांना शेती परवडत नाहीत, नाही कळालं, काही लोकांना शेती परवडत नाहीत. आणि काही लोक शेतीशिवाय काही करत नाहीत, त्यांना कशी परवडते. शेती तुमची आहेत आणि काम करायचं नाही तुम्हाला, मग शेती परवडणार नाही.
कॉलेजमध्ये जाऊन पुस्तक वाचत नाही, कधी UPSC MPSC पास होणार नाही. स्वधर्म चुकलात तुम्ही. ज्ञानोबांचा शब्द आहे, खूप ओव्या आहेत 3ऱ्या अध्यायामध्ये. जो स्वधर्माचं पालन करतो, स्वधर्म त्याचं रक्षण करतो. आज मी जरी ज्ञानेश्वरी तुमच्या समोर सांगत असलो आणि तुम्ही जरी ऐकत असलात तरी मी ज्ञानेश्वरी 40 वर्षापासून एकच ग्रंथ वाचतो. हा स्वधर्म आहे. स्वधर्म सोडायचाच नाही. हजारो लोक आले, लोक सांगणं करतात तुम्ही न्याय शिकलात, वेदांत शिकलात, काहीतरी वेगळं सांगा. नाही, ज्ञानेश्वरीच. आपणया उचिता स्वधर्मे राहटता. शेतकरी आहात, शेती. नोकरदार आहात, नोकरी. ज्याच्याकडे करताय ना त्याची इमानदारीने करा, कारण तो पगार देतो म्हणून तुमचं घर आणि पोरं शिकतात. नाही महाराज तो हलकट आहे, नोकरी बदला. क्षमता असेल तर. नाही तर जिथे सगळेच तसे, त्यांना पण पैसे कमवायचेत ना. तुम्हाला देण्याकरता त्यांनी पैसे आणले पाहिजेत, आणि त्यांनी आणण्याकरता तो फायद्यात असेल तर कंपनी चालवेल. स्वधर्म शब्दाचा अर्थ वर्तमान काळातले धर्म हा शब्द नाही. जगातला प्रत्येक मनुष्य, मला एक सांगा, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, कोणाला पैसा नकोय, कोणाला कल्याण नकोय. धर्म कोणताही असो, सगळ्याला कल्याण पाहिजे, सगळ्याला आनंद पाहिजेत, सगळ्याला समाधान पाहिजेत. ज्ञानोबा सांगतात आपलं कर्म चोख पार पाडा, झोपताना तुम्हाला आपोआप झोप येऊन तुमची सेवा करेल. चोख कर्म करा, आणि चोख काही असू द्या. आता समजा मी ज्ञानेश्वरी सांगतो, हे माझं कर्म आहे, माझा स्वधर्म आहे ज्ञानेश्वरी. उद्या मी ज्ञानेश्वरी सोडून वैद्यकीय तपासणी करू नये. BP कसा नीट करायचा, शुगर कशी नीट करायची, माझं काम नाही ते. तो परधर्म झाला. अर्थ कळाला तुम्हाला. आणि परधर्मो भयावह, भगवान श्रीकृष्ण सांगतात तुमचं कर्म सोडायचं, दुसरीकडे जायचं जमतच नाही. तुम्हीच नाही महाराज, त्रास होतो, होऊ द्या. निवडताना स्वातंत्र्य आहेत, कर्म निवडताना स्वातंत्र्य आहेत. एकदा निवडलं ना कर्म, शेवटपर्यंत गेलं पाहिजेत. आणि दुसरीकडे गेलं ना, ज्ञानोबांचा दृष्टांत फार सुंदर आहे. विनोद पण आहेत ज्ञानोबांच्या दृष्टांतामध्ये आणि सुंदर पण आहेत. एक कुलीन स्त्री, शब्द व्यवस्थित आहे का, भटकणारी स्त्री नाही, भटकणारा पुरुष नाही, कुलीन स्त्री. आणि कुळ पाहून लग्न झालं. ऐका, लग्नाच्या अगोदर तुम्हाला स्वातंत्र्य आहे, याच्याबरोबर लग्न करायचं का नाही. लग्न झाल्यानंतर स्वातंत्र्य नाही. अगोदर नकार द्या, निवडा तुम्ही कोणाला पाहिजे ते. पण एकदा निवडलं ना, त्याच्याबरोबरच तुम्हाला आयुष्यभर राहणं हा स्वधर्म आहे. नाही तर लग्न करू नका. ज्ञानोबा काय शिकवतात, कुलीन स्त्री चांगल्या कुळामध्ये दिली. कुलस्त्री ज्ञानोबांचे शब्द आहेत. पण ज्या चांगल्या घरामध्ये दिली, ज्याला दिली त्याला सवय होती रोज एकदा मारायचा. तो रोज काय त्याच्या डोक्यात, आता सगळेच घरातले माणसं चांगले असतील असं थोडंच आहे. सगळ्या स्त्रियांना राम मिळणं कठीण आहे, कारण राम एक वचनी, एक बाणी आहेत, एक स्त्री आहेत. आणि सगळ्यांनी राम मागितलं तर रामाची फजिती ना ती. सगळे रामासारखे नाहीत, सगळे रावणासारखे नाहीत. अनंत स्वभावाची माणसं आहेत. कुलीन स्त्री रोज मरता, कंटाळली. कोणीतरी प्रार्थना करणारा पुरुष होता, वाटलं त्याला आपण थोडंसं दुसरं लग्न करावं. सोडून दिली त्याने लग्न आणि दुसऱ्या घरामध्ये गेली. हे ज्ञानोबांची ओवी आहे. दुसऱ्या घरामध्ये गेली. आता तिथं तरी समाधानी राहिली पाहिजे ना. परधर्म सांगतोय तुम्हाला. दुसऱ्या घरामध्ये त्याला 2दा मारायची सवय. काय ज्ञानोबांनी कसे दृष्टांत शोधले असतील तुम्ही बघा. कुलस्त्री दांडियाचे निघाये, पर घरी रिघाली जरी साहे. आता ती 2दा मार खाते, पण त्याला सोडता येत नाही, का की परत येणं सहज शक्य नाही. काय ज्ञानोबांचे. म्हणून पहिल्यांदाच स्वधर्म केलाय ना, कितीही कठीण असला, कितीही कठीण असला. ज्ञानोबा खूप सुंदर सुंदर दृष्टांत देतात. कितीही कठीण असला, परधर्मो भयावह, नाही स्वीकार करत. ज्ञानोबांचा अजून एक दृष्टांत खूप सुंदर आहे. त्याचा गैरअर्थ काढू नका, पण चांगला अर्थ काढा. ब्राह्मण होता, पूजा पाठ करत होता.
अचानक आता ते वर्तमान काळामध्ये कोण काही खाईल आणि कोण गळ्यातल्या माळा काढेल याचा काही भरोसा राहिलेला नाही. केवळ खाण्याकरता सुद्धा लोक माळा काढतात. हा ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलेला, उत्तम कुळ, पण ते सवय, त्याला मित्र वगैरे सगळं कोळ्या लोकांची सवय लागलेली मासे पकडणाऱ्याची. रोज मासे पकडलेले पाहायचा, ते समोर खायचे. याला वासना झाली, आपण मासे खाल्ले पाहिजेत. बदलला त्यांनी धर्म, ब्राह्मण धर्म सोडून दिला. शब्द आहे का? आणि त्यांनी दुसऱ्या जातीमध्ये, कोळीमध्ये प्रवेश केला, जिथं मासे खायला मिळतात. एक मला सांगा तुम्ही, पहिला ब्राह्मणत्व सोडलं, त्यांनी तुम्हाला सोडून दिलं. आता ज्यांच्यामध्ये गेला ते लोक याला आपलं मानतील का? बोला ना. ते म्हणतील हा भ्रष्ट झालेला आहे, आपल्यात आलाय, आपला नाही. आपल्यात आलेला आहे, आपला. सगळीकडे हेच आहे. अहो, वर्तमान काळामध्ये हे जातीवाद नष्ट वगैरे करतात ना, हे सगळं भंकस आहे. इंटरकास्ट मॅरेज केलेले जी माणसं आहेत त्यांची समस्या मोठी आहे. नवरा हा पसंत आला मुलीला, पण नांदायला जेव्हा जाते ना दुसऱ्या जातीमध्ये, सोयरे सगळे लोक तिच्याशी नीट बोलत नाहीत. सगळे लोक म्हणतात अहो लग्न केलंय त्यांनी त्याच्याबरोबर, पण आपली थोडीच आहे. लग्न या शब्दाचा अर्थ असा आहे, दोन कुळ जेव्हा एकत्रित येतात त्याच्याबरोबर त्यांना दोन्ही सोसायटी एक मिळतात, संरक्षण मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. दोन्ही एकत्र आलात, एकत्र लग्न केलं, याचे नातेवाईक मदत करतात तिला, तिचे नातेवाईक नवऱ्याला मदत करतात, याला लग्न म्हणतात. लग्न हा सामाजिक उपक्रम आहे, लग्न व्यवहार नाहीये. शब्द आहे का? लग्न व्यवहार नाहीये, सामाजिक उपक्रम आहेत. दोन घराणे एकत्रित येतात आणि दोन एकमेकाला जोडतात, पुष्ट करतात, त्याला लग्न म्हणतात. दोन राजे जेव्हा लग्न करतात, दोन साम्राज्य एक होतं. दोन श्रीमंत एकत्रित येतात, दोन संपत्ती एकत्र येतात. आणि लग्नाचा दुसरा अर्थ, शेतकऱ्याची मुलगी आहे, ती जिथे जन्माला आली तिथं ती शेतकरीच आहे. खुरपायचं कसं काय, तिला शेतीतलं सगळं माहिती आहे, म्हणून शेतकऱ्याच्याच घरी गेली, तिला नवीन काही वाटत नाहीत. घरी खुरपत होती, सासरी खुरपते. अर्थ कळाला ना तुम्हाला? समाधान कशात आहे ते सांगतोय तुम्हाला. जे माहेरी करत होते तोच व्यवसाय नवऱ्याच्या ठिकाणी आहेत. स्वधर्म, इकडचं कर्म तिकडचं कर्म एक आहेत, दोघांना दुःख होत नाहीत. याच्या उलट करून बघा, शेतकऱ्याची पत्नी वैदिक घराण्यामध्ये गेली, ब्राह्मणाच्या घराण्यामध्ये, तिला सोहळं समजायलाच वेळ लागतो. स्वयंपाक कसा करायचा, सोहळं काय असतं, वैदिकता काय असते कळत नाहीत. परधर्मो भयावहा, माशा लागी भुलला, ब्राह्मण पान बुडारी घाला, ज्ञानोबांनी ओवी दिलेली. म्हणून परधर्मात जाता येत नाही, स्वधर्म. आणि शब्द जोडून आलेले आहेत, स्वधर्म सूर्ये. तुमची प्रगती कशामध्ये आहे ती प्रगती शोधा आणि त्यात तुम्ही तुमचं कल्याण करा. स्वधर्म सांगत असताना तपश्चर्या सांगितली नाही, हे लक्षात ठेवा. संसार सोडून जा असं सांगितलेलं नाही. तुम्ही जिथे आहात तिथे ते कर्म करा आणि भगवंताची उपासना करा. हा ज्ञानेश्वरीचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. कर्म करून परमात्मा प्राप्त होतो हे ज्ञानोबा आपल्याला शिकवतात. कर्म करू ना, स्वधर्म कर्म करून ईश्वर प्राप्त होतो. तुम्ही वाचा, सगळे ज्ञानोबांचे सहकारी वाचा. ज्ञानोबांच्या बरोबर जेवढी मित्रमंडळी होती सगळे संसारातले होते. गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, नरहरी सोनार असतील, चोखोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, सगळ्यांचा अभ्यास करा. माऊलीच्या सहवासात आहेत. संसार माऊलींनी सोडायला लावला नाहीत. स्वधर्मात राहा आणि कर्मातून ईश्वराला प्राप्त करा. हे एवढं मोठं प्रकरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. स्वे स्वे कर्मण्यभिरतः, इथून ते प्रकरण सुरुवात होतं. आणि क्रमयोगी कसा कर्म करत करत देवाच्या प्रकाशापर्यंत प्राप्त होतो, याच्या 200-250 ओव्या आहेत. मोठं प्रकरण आहे ते. स्वे स्वे कर्मणी अभिरतः. आणि इथे एक सुंदरता आहे ज्ञानोबांच्या शब्दामध्ये, खूप सुंदर विषय हा. तया सर्वात्मका ईश्वरा
सर्वात्मका ईश्वरा. आणि पसायदानाची सुरुवात आहे, आता विश्वात्मके. दोघांचा अर्थ एक आहेत, शब्द दारिद्र्य नाही, म्हणून दोन ठिकाणी दोन शब्द वापरलेत. आपल्याकडे शब्द दारिद्र्य आहेत, सगळीकडे एकच. आपण शब्द बदलता येत नाही आपल्याला. ज्ञानोबराय शब्दांची श्रीमंती ज्ञानोबरायकडे. सर्वात्मका ईश्वरा आणि विश्वात्मके देवे, दोघांचा अर्थ एक आहे. आणि विश्वात्मक देवाला प्रसन्न करा, सर्वात्मक देवाला प्रसन्न करा. काय करा? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. हे जे माझ्या समोर फुलं ठेवलेत ना, हे कर्माची माळ तयार करा असं ज्ञानोबराय सांगतात. कर्माची, चांगल्या कर्माची. कुसुम, सुकुसुम, सुमन. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. उत्तम कर्म करा, भगवंत प्रसन्न होतात. हा ज्ञानेश्वरीचा कणा आहे, कणा. ज्या कीर्तनकाराला, ज्या महाराजाला, ज्या संसारिकाला उत्तम कर्म करता येत नाही, त्याला ईश्वर प्राप्तीचा अधिकार नाही. ही ओवी शिकवते आपल्याला. कर्म देवाच्या प्रसन्नतेसाठी करायचे आहेत, समाज प्रसन्नतेसाठी कर्म नाही करायचं. तुमची प्रसन्नता काय सांगायचं महाराज? तुम्ही चांगल्या चांगल्याला बाद करून टाकले. मागचे हिरो आठवा, काय गर्दी व्हायची त्यांच्या पिक्चरला. काही नाटकं फुल चालायचे, हाऊसफुल चालायचे. काही आज ती लोक जिवंत आहेत, ज्यांनी डोक्यावर घेतलेले त्यांनीच पायदळी तोडवलेत. मग ते राजकारणी असतील, नेता असतील, अभिनेता असतील, व्यापारी असतील. समाज प्रसन्नते करता नाही. सर्वात्मका ईश्वरा, त्याची पूजा अपारा तोषा लागी होय. आणि भगवंत, बघा, भगवंत जेव्हा प्रसन्न होतात, ज्ञानेश्वरीचे इतके विचित्र सिद्धांत आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही. आपलं नशीब आहे असं समजा, कसाही परमार्थ करताय तुम्ही. या जगात ज्ञानोबराय सांगतात, एकाकडेही वैराग्य नाही, एकाकडेही वैराग्य नाही. वैराग्यवान दाखवतात, वैराग्यवान नाहीत. केवढा मोठा सिद्धांत आहे ज्ञानोबरायांचा. पहा, एकाकडे म्हणजे महाराज त्यागी आहेत, त्यागी असतील, नाही का आलं? त्यागी आणि वैराग्यवान यातला खूप मोठा फरक आहे. त्याग म्हणजे काय? कोणीही त्याग करतं. तुमच्याजवळ साप आणून ठेवला, घ्याल का हातामध्ये? मग तुम्ही त्यागीच आहेत ना. विस्तव आणून ठेवला, नाही, त्यागी आहेत. जे आवडत नाही त्याचा त्याग आहे. जे चांगलं आहेत, कठीण असून तुम्ही आचरण करत नाहीत, हा भेकडपणा आहे. हीच गीता आहे. अर्जुना, अगोदर ठरवायचं होतं युद्ध करायचं का नाही, आता मान गुंतवली युद्धामध्ये, मागे हटता येत नाही. तत्वज्ञान ऐकल्यानंतर युद्ध करायला लावलं, याचं नाव आहे गीता. माळ घालून कर्म सोडायचं नाहीयेत, माळ घालून उत्तम कर्म करायचे. ज्ञानोबरांची ओवी सांगतो, उचित कर्मे आघवी. शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा. उचित कर्मे आघवी, तू आचरोनी मज अर्पावी. मग देव प्रसन्न होतो. आणि भगवंत जर प्रसन्न झाला ना, वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. पसाय, पसाय दानावर चाललेलं आहे आपलं. पसायतया, वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. भगवंत वैराग्य दान करतो. आणि भगवंत जेव्हा वैराग्य दान करतो ना, तुमचं मन विषयाकडे जातच नाही. ही भगवंताचा आशीर्वाद आहे. एरवी मन कोणाच्या ताब्यात नाहीये. किती मोठा असेल, सभ्य असेल, म्हणून ते प्रकरण बाहेर पडतात. साधू संतांचे जे प्रकरण आपण वाचतो ना, टीव्हीला दाखवतात, पेपरला येतात, हे का? हे वैराग्य सिद्धी नाहीये त्यांच्याकडे, त्यागी आहेत म्हणून चुका करतात. आणि तुकोबारायचा अभंग याच्या विरोधामध्ये. जितका त्याग कराल तुम्ही, तितका तो भोग तुमच्या जवळ येईल. ज्या दिवशी उपवास आहेत ना, त्या दिवशी जेवण चांगलं असतं. अनुभव काय? एखाद्याचा शनिवार असावं, पाहुण्याकडे जावं, त्या दिवशीच वडे असतात, त्या दिवशी जिलेबी. महाराज द्या सोडून सोमवार. नाही हो, सोमवार आहे आज. आता बघा भाऊ, आता काय उद्या तर काही मिळणार नाही. वैराग्य नाहीये, त्याग आहेत. आणि त्यागी माणूस घसरल्याशिवाय राहत नाही.
मी घसरणं छोटा शब्द वापरून आपटणं म्हणतो मी त्याला, आपटतोच. म्हणून पेपरमध्ये जे येतं साधू संतांविषयी, खरं असेल खोटं असेल त्यांचं नशीब, तो त्यांचा विषय आहे. पण मन का गेलं तिथे? वैराग्य सिद्धी नाही म्हणून. का नाही वैराग्य सिद्धी? उत्तम कर्म केलं, भगवंत प्रसन्न झाले, तिसरा टप्पा आहे वैराग्य मिळतं. उत्तम कर्म करा, पहिला टप्पा. दुसरा टप्पा, त्या कर्माने देव प्रसन्न झाले पाहिजेत, माणसं नाही. माणसं काहीच देऊ शकत नाही पाकिट सोडून. काय देणार आहे माणसं? आणि रोज संत म्हणतात धनधारा पुत्रजन हे तो, धनधारा पुत्रजन बंधू शोय रे, सर्व मिथ्या जाणून लोकाला सांगतो शरणजा देवासी. वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. तुकोबारांचे का अभंग फार गोड आहे बरं. काही वैराग्य सिद्धी विषयी सांगतो तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात वमन ते मनी बैसलेसे. काय शब्द आहे बघा. ज्ञानोबाराय सांगतात वैराग्य सिद्धी मिळाली ना तर असं वाटतं त्या साधकाला कुत्र्यांनी ओकलेली आहेत असे विषय वाटतात. उलटीकडे पाहिल्यानंतर जशी घृणा निर्माण होते तसं विषयाकडे पाहिल्यानंतर घृणा निर्माण होते. ती वैराग्य सिद्धी आहे. वमोनिया सुने आत्ताची गेले, वाफ निघते त्याच्यावरून. वमन केलेल्या कुत्र्याचं वमन, माणसाची उलटी नाही बरं का, तिथं घाण असतेच. कुत्रं वकल्यानंतर जसं माणसाला विरक्ती होते, ज्ञानोबा म्हणतात संसाराविषयी अशी विरक्ती निर्माण व्हायला देव कारणीभूत आहे. उत्तम कर्म करा, पहिला टप्पा. भगवंताला प्रसन्न करा, दुसरा टप्पा. तिसरा टप्पा वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. आणि तिथून पुढे परमार्थ सुरू होतो. किती लांब आहे परमार्थ पहा. गाजरं दान करायचे आणि विमान आलं का म्हणून वाट पाहिजे, इतका सोपा नाहीये. 5 नारळ दान केले आणि पोरग मागितलं. नवसाचे पोरं फार खराब असतात बरं का, सहजासहजी मिळालेले असतात. तुम्ही हसू नका, विचित्र आहे. सांब मुलगा होत नव्हता, नवस केला. मी कृष्णाबद्दल बोलतोय, तुमचं सोडून द्या. नवस केला, मुलगा झाला, त्याचं नाव सांब. अनेक भगवंताच्या मुलाने, माझे शब्द नीट आहे का, भगवंताच्या मुलाने साधूची टिंगल करावी याच्यापेक्षा काय दुर्भाग्य. नवीन द्वारका उद्ध्वस्त झाली, यादव कुळ समाप्त झालं, याला कारण नवसाचा पोरगा आहे. आणि त्या मुलाने मुलगा असताना बाईचं सोंग घेतलं आणि फडकं आपल्या पोटाला बांधलं, सांगितलं काय होईल. कृष्णाच्या पोराने असं करावं? बोला ना. म्हणून तुमचं पोरगं जर थोडंसं वाईट वागत असेल तर टेन्शन घेऊ नका, कृष्णाकडे बघत जा कधी कधी. इतकं सोपं नाहीये परमार्थ. कठीण मेहनत, कर्म कठीण करा, इमानदारीने करा, गुणवत्तेनं करा आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. मग वैराग्य सिद्धी देई जे पसायता, तिथून परमार्थ सुरू होतो. याला पहिल्या भाषेमध्ये स्वधर्म म्हटलेले आहेत. स्वधर्म म्हणजे स्वकर्म. प्रत्येकाने व्यवस्थित कर्म केलं पाहिजे. अहो आज आपण दत्ताचा जन्म पाहतो, दत्त जयंती मानतो. कुठली तपश्चर्या केली अनुसूयेने? पातिव्रत्य धर्माचं पालन केलं, हाच तिचा स्वधर्म आहे. म्हणून देव सुद्धा तिला शरण आले. हे भारताचा इतिहास आहे. म्हणून आपण दत्ताची जयंती साजरी करतो. आणि ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदर सांगितलेले आहेत. पतिव्रता म्हणजे काय? लोक काय फार चुकीचा अर्थ करतात बरं का. शहर आहे नाही, पतिव्रतेला स्पर्श झाला नाही पाहिजेत असे अर्थ नाही आहेत ज्ञानेश्वरीमध्ये पतिव्रतेचे. पतिव्रता शब्दाचा अर्थ आहे मनाने एकनिष्ठ असणं. मुंबईमध्ये एखादी स्त्री आहे, लोकलमध्ये येती जाते, बसमध्ये बसते, स्पर्श होतो, गेलं का तिचं पातिव्रत्य? ज्ञानोबांचे शब्द आहेत पतिव्रतेचे, हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्श. हृदय शब्द वापरलाय, शरीर शब्द नाही वापरला. एकनिष्ठपणा याला म्हणतात स्वधर्म. मग विद्यार्थी असो, कर्म करणारा असो, व्यापारी असो, कोणीही असो जगातला माणूस, आपलं कर्म जो व्यवस्थित करतो तो स्वधर्म. आणि त्या स्वधर्माचं ज्ञान
भगवंत म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, प्रार्थना करतात, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग पुढचा टप्पा, जो जो स्वधर्माचं आचरण करतो तो कठोर असतो, कठीण असतो. माऊली त्याला आशीर्वाद देतात, जो जे वांछील तो ते लाहो. स्वधर्माचं आचरण करणारा जी इच्छा करील ते त्याला प्राप्त व्हावं. काय ज्ञानोबांची प्रार्थना आहे, कोणालाही नाही. जो जे वांछील तो ते लाहो असं नाही अर्थ. ज्याचं तिमिर गेलेलं आहे, जो स्वधर्मामध्ये रत आहेत, त्याची इच्छा पूर्ण व्हावी हे ज्ञानोबांचं मागणे आहेत. जो जे वांछील तो ते लाहो असं का म्हटलेलं आहे? वैराग्यवान झाल्यानंतर त्याची इच्छा शुद्ध होते, त्याचं मन पवित्र होतं, बुद्धी पवित्र होते, त्याच्या बुद्धीमध्ये पापच येत नाहीत. मागेल तो फक्त ज्ञानच मागेल, मागेल तो ईश्वरच मागेल, मागेल तर भक्तीच मागेल, दुसरं काहीच मागणार नाहीत. त्याची इच्छा पूर्ण हो, त्याच्यासाठी संत लागतात.